आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। भाजपने बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे। पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून त्या निमित्ताने पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे परळी मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत। दरम्यान बीडच्या राडी गावात प्रीतम मुंडे दाखल होताच चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या। गावातील मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रीतम मुंडे यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला। बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यात गाठीभेटी सुरू आहेत। याच अनुषंगाने खासदार प्रीतम मुंडे या परळी मतदारसंघातील राडी या गावी रात्रीच्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेल्या होत्या, मात्र त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। प्रीतम मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मराठा समाजाने त्यांना पाहून चले जाव मराठा विरोधी चले जाव अशा घोषणा केल्या। प्रीतम मुंडे यांचा ताफा गावात शिरताच मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठा चले जाव मराठा विरोधी चले जाव अशा पद्धतीने घोषणाबाजी करण्यात आली आणि प्रीतम मुंडे यांनी काढता पाय घेत परत जाणं पसंत केलं। यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत समोर आला आहे। राजकीय पुढाऱ्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे, नंदकिशोर मुदंडास, जयसिंग गायकवाड, भीमराव धोंडे यांना देखील मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड।